ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. ही आहे पाचक आणि पित्तशामक सोलकढी. ती कशी बनवायची हे आपण या व्हिडिओमधून पाहूयात. यासाठी मी लहान 2 नारळ घेतलेली आहेत. ती नारळ फोडून त्याच्या पाठीमागचा भाग जो आहे तो काढून टाकलेला आहे. आपण नाही काढला तरीही चालू शकतं, पण त्यामध्ये काळं किंवा हे ब्राऊन पाठीचा भाग येतो, म्हणून मी तो काढून टाकलेला आहे. आणि हे किसून घेतलेलं आहे. छोटे छोटे जे तुकडे आहेत ते आपण चाकूने कापून घेऊ. किसून घेतल्यास काय होईल, या नारळाचं दूध आपल्याला पटकन निघेल, म्हणून शक्यतो किसूनच घ्यायचं. आणि या नारळाचं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून दूध काढून घ्यायचं आहे. ही सोलकढी उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडावा देते. आणि आता याचं दूध काढण्याआधी महत्त्वाचा एक घटक आहे सोलकढीमधला, त्याशिवाय सोलकढी बनू शकत नाही, तो म्हणजे आमसूल किंवा आगळ. तर ती आपण भिजू घालूयात आता. या ठिकाणी मी आगळ एवढी घेतलेली आहे बघा. 10 ते 12 पानं असतील किंवा जास्त असतील, अशी मोजून घेतलेली नाही आहे. आणि आता ही कडक पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायची आहे. ही भिजेल तेवढा वेळ आपण मिक्सरमधून नारळाचं दूध काढून घेऊयात. त्याआधी या नारळामध्ये 2 ते 3 मिरच्या टाकलेल्या आहेत तुकडे करून. त्याशिवाय आल्याचे तुकडे टाकायचे, 1-1.5 इंच आल्याचे तुकडे, आणि 1 चमचा जिरं घालायचं. आणि तुम्ही खात असाल तर लसूणही टाकू शकता. आणि हे मिक्सरमधून छानपैकी पेस्ट काढून घ्यायची आणि चाळणीमध्ये घालून ते आपल्याला दूध गाळून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 2 वेळा हे नारळ मिक्सरमधून काढलेलं आहे आणि 2 वेळा हे चाळून असं पिळून घेतलेलं आहे. आणि माझं दूध झालेलं आहे. आता आमसूल पाहूयात कसं झालेलं आहे. तेही छान भिजलेलं आहे. आणि ते काढून घ्यायचं आपल्याला, असं हाताने चोरून हे पाणी काढून घ्यायचं. आणि चाळणीनं आपल्याला या नारळाच्या दुधामध्ये हे ओतायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाहू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून बेल आयकॉन दाबा. नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. लाईकचं बटनही दाबा. आणि आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपली सोलकढी बनलेली आहे. सोलकढी अजून आपल्याला लाल हवीशी असेल तर आपण थोडासा तुकडा बीट्सचा सुद्धा घालू शकतो. पण मला ही अशीच आवडलेली आहे. आणि तिची चवही अतिशय छान झालेली आहे. आणि विशेष म्हणजे ती पित्तशामक औषधी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये हमखास पिलीच पाहिजे.